नमस्कार. डीव्हीटीच्या ई-लर्निंग प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा सराव कसा आणि कुठे करावा याबद्दल जाणून घेणार आहोत. डीजीटीने निमीच्या सहाय्याने या सीबीटीचा सराव करण्यासाठी निमी मॉक टेस्ट हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे. या मॉक ॲप्लिकेशनचा वापर निदेशक तसेच प्रशिक्षण दोघेही उत्तम रीतीने करू शकतात. चला तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण बघूया या ॲपचा वापर करून आपण सीबीटीचा सराव कशा प्रकारे करू शकतो. हे ॲप हे वेब ॲप्लिकेशन तसेच मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आपण हे ऑनलाईन वेब ॲप्लिकेशनचा वापर करून ह्या सीबीटीचा सराव करू शकतो. तसेच आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन ह्या ॲपला इन्स्टॉल करून घेऊ शकतो. या ॲप्लिकेशनमध्ये सर्व सेक्टर्ससाठी ऑथेंटिकेटेड क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत. अगदी मिनिमम शुल्क भरून आपण या ॲपला सबस्क्राईब करू शकतो. आज आपल्याला बघायचे आहे की हा ॲपचा वापर करून आपण सीबीटीचा सराव कशा प्रकारे करणार आहोत. URL मध्ये गुगलमध्ये जाऊन nimimockTest.in या URL ला आपल्याला क्लिक करायचे आहे. nimimockTest.in असे URL मध्ये टाईप केले असता अशा प्रकारे ही साईट ओपन होते. यामध्ये रजिस्टर मध्ये जाऊन आपल्याला ITI ट्रेनर वर क्लिक करून ITI ट्रेनर म्हणजे इन्स्ट्रक्टर साठी हा रजिस्टर होणार आहे. ITI स्टुडंट म्हणजे ITI प्रशिक्षणार्थ्यासाठी आपल्याला या ॲप मधून रजिस्ट्रेशन करायचे आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण ITI स्टुडंट म्हणून आपल्या या ॲप मध्ये रजिस्टर व्हायचे आहे. ITI स्टुडंटला क्लिक केले असता ITI स्टुडंट रजिस्ट्रेशन हा फॉर्म ओपन होतो. ITI स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारलेली माहिती आपल्याला अचूकपणे भरायची आहे. जसे की नेम, जेंडर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर. रजिस्टर नंबर हा ऑप्शनल आहे, पण आपला मोबाईल नंबर आपल्याला व्यवस्थितपणे भरायचा आहे. आपण शिकत असलेला ट्रेड, आपल्याला इंग्लिश सोबत कुठली लँग्वेज समजण्यास इझी जाणार ती लँग्वेज आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. स्टेट, इथे आपण स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या स्टेट मधील अवेलेबल डिस्ट्रिक्ट, आपली डिस्ट्रिक्ट जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या डिस्ट्रिक्ट मधील ITI ची लिस्ट आपल्याला इथे डिस्प्ले होणार आहे. आपल्या ITI चे नाव आपल्याला प्रॉपरली इथे सिलेक्ट करायचे आहे. एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्या पासवर्डला कन्फर्म करायचे आहे. तो पासवर्ड कन्फर्म करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपण ITI स्टुडंट म्हणून रजिस्टर होणार आहोत. ITI स्टुडंट म्हणून रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचे आहे. लॉग इन मध्ये आपण रजिस्टर करताना केलेला नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. तसेच आपण रजिस्टर करताना दिलेला पासवर्ड आपल्याला इथे पासवर्ड मध्ये टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड इथे ओपन होतो. डॅशबोर्ड मध्ये आपल्याला 2 टॅब दिसतात आहे, मॉक टेस्ट आणि रिव्ह्यू टेस्ट. मॉक टेस्टला क्लिक केलेले असता आपल्याला परत 3 टॅब दिसतात, ज्यामध्ये मॉड्यूल टेस्ट, ट्रेड टेस्ट आणि शेड्यूल टेस्ट हे 3 टॅब आपल्याला दिसणार आहे. मॉड्यूल टेस्टने आपण स्वतः एक्झाम तयार करून आपण ही जी टेस्टचा सराव करू शकतो. मॉड्यूल टेस्टला सिलेक्ट केले असता आपल्याला ज्या टेस्ट आहेत त्या इथे आपल्याला तयार करता येतात. ट्रेड टेस्ट मध्ये आपल्याला ट्रेड वाईज, मॉड्यूल टेस्ट मध्ये आपल्या सिलेबस मध्ये जे मॉड्यूल्स आहेत त्या मॉड्यूल वाईज आपल्याला टेस्ट डिस्प्ले होणार आहे. तर ट्रेड टेस्ट मध्ये आपल्या ट्रेड मध्ये इयरली जो असणार आहे त्या इयरली पॅटर्न नुसार आपल्याला टेस्ट दिसणार आहे. इथे ऑलरेडी एक टेस्ट पेंडिंग असल्यामुळे आपल्याला ती टेस्ट
इथे डिस्प्ले होत नाहीये, पण तुम्ही इथे मॉक टेस्टद्वारे तुमची मॉक टेस्ट इथे स्वतःहून तयार करून एक टेस्टचा सराव करू शकता. शेड्यूल टेस्टमध्ये आपल्या एक्झामिनरनी आपल्या ट्रेनरनी आपल्याला जी काही टेस्ट दिलेली आहे, शेड्यूल केलेली आहे, त्याचा एक नंबर असतो. तो नंबर आपल्याला आपले इन्स्ट्रक्टर आपल्याला देणार आहे. तो एक्झाम नंबर इथे टाईप करून सबमिट केल्यानंतर त्यांनी शेड्यूल केलेली टेस्ट ही आपल्याला डिस्प्ले होणार आहे. रिव्ह्यू टेस्टमध्ये आपण दिलेल्या टेस्टचे रिझल्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. इथे रिव्ह्यू मॉक टेस्ट म्हणजे तुम्ही जी स्वतःसाठी तयार केलेली टेस्ट आहे त्याचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे. व्ह्यू रिझल्टवर क्लिक केले असता तुम्हाला त्या टेस्टचा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे. इथे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर हे सुद्धा ऑप्शन हे सुद्धा डिस्प्ले होतात. तसेच करेक्ट आन्सर आणि तुम्ही दिलेले आन्सर हे सुद्धा डिस्प्ले होतात. म्हणजे जर तुम्ही एखादे चुकीचे आन्सर दिलेले असेल तर त्याचं करेक्टेड आन्सर काय आहे हे सुद्धा इथे दिलेले आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमची जी चूक झालेली आहे ती काय चूक झालेली आहे हे कळेल आणि ती तुम्ही सुधारू शकाल. तसेच रिव्ह्यू टेस्टमध्ये दुसरा जो टॅब आहे तो आहे रिव्ह्यू शेड्यूल टेस्ट. म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्टरने जे तुम्हाला एक्झाम दिलेली असेल ती तुम्ही जी एक्झाम नंबर टाकून एक्झाम देणार आहात त्याचे रिझल्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. आणि तुमचा जो रिझल्ट आहे हा जो शेड्यूल झालेला टेस्टचा जो रिझल्ट आहे तुमच्या इन्स्ट्रक्टरला सुद्धा त्याच्या लॉग इन मध्ये बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वतः सुद्धा एक टेस्ट तयार करून ह्या टेस्टला ची सराव करू शकता. ह्या टेस्ट मॉक टेस्ट मध्ये आपल्याला ज्याप्रमाणे फायनल सीबीटी एक्झाम मध्ये आपली टेस्ट दिसणार आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला टेस्ट हे डिस्प्ले होत आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन विथ ऑप्शन्स इथे दिसणार आहेत. या 4 ऑप्शन पैकी एका ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. इकडे तुम्हाला तुमचं डिटेल्स दिसणार आहे. तुम्ही कुठले आन्सर दिलेले आहेत, हे किती आन्सर दिले आहेत, किती आन्सर तुमचे पेंडिंग आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. जो क्वेश्चन तुमचा राहिलेला आहे नॉट अटेम्प्टेड आहे तो रेड कलर मध्ये दिसणार आहे आणि अटेम्प्ट झालेले क्वेश्चन हे ग्रीन मध्ये दिसणार आहे. नेक्स्ट केले असता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन हा डिस्प्ले होणार आहे आणि त्याचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे इथे तुम्ही जो आन्सर सिलेक्ट करताय आणि तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट करताय तो क्वेश्चन तुमचा ग्रीन होतोय आणि जे राहिलेले क्वेश्चन आहे किंवा जो करंट क्वेश्चन आहे तो रेड मध्ये डिस्प्ले होतोय. अशा प्रकारे तुम्ही जो ऑप्शन इथे हे करणार आहात तो तुमचा ग्रीन होणार आहे आणि नॉन अटेम्प्टेड हा रेड असणार आहे. ही केलेली एक्झाम फिनिश करून तुम्ही ह्याचा रिझल्ट सुद्धा इथे बघू शकता. मॉक टेस्ट मध्ये रिव्ह्यू टेस्ट मध्ये जाऊन तुम्ही आता दिलेल्या टेस्टचा जो आहे तो रिव्ह्यू इथे बघू शकता आहात. तर अशा प्रकारे तुम्ही फायनल एक्झाम करता तुमच्या MCQचा सराव या निमी मॉक टेस्टच्या आधारे करू शकताय. ज्यामुळे तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये CBT एक्झाम ही कशी असणार आहे, माऊस कशा प्रकारे हाताळायचे आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला होणार आणि तुम्ही CBT एक्झाम फायनल एक्झाम अगदी इझिली देऊ शकणार.